उबाटाच्या बापालाही माझी कॉपी जमणार नाही. तुमच्यापेक्षा रांडा बऱ्या. राहुल गांधींची जीभ हासडणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देईन. अशी कित्येक वादग्रस्त विधानं करणारे आणि सध्या कॅन्टीन मधल्या व्हायरल व्हिडिओ नंतर संजय टायसन म्हणून ओळखल्या जाणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत. पण कोणत्या स्टेटमेंटमुळे किंवा बॉक्सिंगच्या व्हिडिओमुळे नाही, तर त्यांच्या अडचणीत आलेल्या आमदारकीमुळे. कोर्टाचा एक निकाल आणि गायकवाडांची आमदारकी गेलीच म्हणून समजा. पण नेमकी कशी, ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. गेल्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात तगडी फाईट होती. शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शेळके यांच्यात काटेकी टक्कर झाली होती. निकाल लागला आणि संजय गायकवाड फक्त 841 मतांनी निवडून आले. गायकवाडांना 91,660 तर शेळकेंना 90,819 मतं मिळाली. पण जयश्री शेळके यांना हा निकाल मान्य झालाच नाही. त्याचमुळे शेळकेंनी आता हायकोर्टात धाव घेतली आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत गडबड असल्याचा आरोप करत फेरमोजणीची मागणी केली. शेळकेंनी निवडणूक आयोगाकडे 2,26,000 रुपये फीस भरून फेरमोजणीची मागणी करत याचिका दाखल केली. त्यांचा दावा आहे की मतमोजणीच्या प्रक्रियेत काही अनियमितता झाल्यात. त्यांनी व्हीव्हीपॅट स्लिप्सची फेरमोजणी व्हावी अशी मागणी केली. पण निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की सध्याच्या नियमांनुसार फक्त 5 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन्सची तांत्रिक तपासणी होऊ शकते. व्हीव्हीपॅट स्लिप्सची फेरमोजणी होऊ शकत नाही. जयश्री शेळके यांनी माध्यमांशी बोलताना निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांचं म्हणणं आहे की इतक्या कमी मार्जिनने झालेल्या निकालात गडबड असण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते मतदार यादीमध्ये 3,561 बोगस नावं होती. अनेक मतदारांची नावं 2 किंवा अधिक ठिकाणी होती आणि काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावरही मतदान झालं. त्यामुळे सर्व ईव्हीएम न्यायालयात आणून न्यायालयासमक्ष पुन्हा मोजणी केली जावी अशी त्यांनी मागणी केली. याशिवाय शेळकेंनी मतदारसंघाची संपूर्ण मतदार यादी, मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाडांचं विजयाचं प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश द्यावेत अशी स्वतंत्र मागणी केली. या प्रकरणात त्यांच्या वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट आकाश मून यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात युक्तिवाद केलाय. पण दुसरीकडे संजय गायकवाड यांनी या आरोपांना निराशेचा परिणाम असं म्हणत फेटाळले. शेळकेंच्या याचिकेनंतर गायकवाडांनी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 7च्या नियम 11 अंतर्गत अर्ज दाखल करून ही याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयात केली. पण शेळकेंनी त्याला उत्तर देताना संजय गायकवाड यांचा अर्ज गुणवत्ताहीन व निराधार आहे, त्यामुळे निवडणूक याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला केली. त्यामुळे आता या प्रकरणावर न्यायालय काय कारवाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कधी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे, कधी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर करणारे, कधी उद्धव ठाकरेंवर टीका करणारे, तर कधी त्यांच्याच मतदारांना शिव्या देणारे गायकवाड आता ह्या अडचणीतून सुटतील का? जयश्री शेळके यांच्या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जर फेरमोजणी झाली आणि त्यात गायकवाडांचा विजय पलटला तर बुलढाण्याच्या राजकारणात भूकंप येऊ शकतो. पण जर आयोग आणि कोर्टाने गायकवाड यांच्याच बाजूने निकाल दिला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो. आता हे सगळं पाहून गायकवाडांची आमदारकी जाईल की टिकेल, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.